आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नवा अध्यादेश सुपूर्द, मराठा बांधवांकडून जल्लोष। हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मिरजेत मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी। जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर जेसीबीने फुलांची उधळण। हा अध्यादेश नाही, फक्त मसुदा। 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, छगन भुजबळांनी शड्डू ठोकला। जरांगेंच्या प्रत्येक मागणीला विरोध। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध। मिरजेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची रामप्रतिकृती येथे भेट। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराममूर्ती भेट देऊन सन्मान केला। ते गुन्हे आदेशाशिवाय माघार नाही। राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे माघारीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सल्ला। चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर। जरांगेंचे उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, नाना पटोलेंचा सवाल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला। मराठा आंदोलनाचा मोठा विजय झालेला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। आज पहाटे त्यांचे सर्व अध्यादेश निघालेले आहेत। मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळाले, त्यामुळे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत विजयी सभा होणार आहे। मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले। कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यावे, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे, ही मागणी मान्य झाली आहे। तसेच सरकारने सगळा सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढलेले आहे, तो मला देण्यात आल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं। राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे। मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडलेली आहेत। आता त्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे। तसेच विधानसभेत यावर कायदा तयार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले। काम मोठं झालंय समाजाचं। आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदे साहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे, आणि त्यांनी ते केलंय। जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो। आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला। आपण समाज म्हणून काम केलेलं आतापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात। आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो। मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय, हे आपला लढा होता खरा, तो आपण यशस्वी केला। आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे। समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला। तर कुणीतरी जबाबदार असावं। मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानं हे घेऊ, आज स्वीकारलं आहे आपण। पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं, आपल्या सगळ्या बांधवाला। त्यांच्या हाताने तिथं आपण पत्र घेणार आहे, तो उपोषण सोडायचं ठीक आहे, परंतु
खरं हे ते पत्र हे दोघं येतं. आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काय हरकत नाही, पण मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे. कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे, आता आपलं क्षेत्र संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही. जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देतात त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो. तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले. निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले. त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं येते सध्या समाजाची, त्यांना सगळे दाखवले. त्यानंतर ते म्हणले हो. म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का? तुम्ही बोलवा म्हणत असले तर बोलवतो. कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका म्हणून मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तुमचा होकार आहे का? कारण जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे. सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावाकडे विजयाचा गुलाल उधळायला विजयाचा गुलाल उधळायला मुंबईत जाणार आम्हाला. आणि मुंबईचे ना आम्हाला आमच्यासाठी मुंबई खेड्यापाड्यात ऐका रे. अरे म्हणलो पण ऐका ना, तुमच्याच मनाने करायचं का? आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, आंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी. सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे. आम्हाला तसं ठिकाण बघायचं. 2-2 जागेवर ताकद आम्हाला व्हायला नाही घालायची. आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध. हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठवू असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं, मराठा जनतेनं कायद्याचं वाचन करावं, हे आरक्षण टिकणारं नाही असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की खुल्या वर्गातील ब्राह्मण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबूत ठेवणं, त्यावर गदा येऊ न देणं, त्यासोबतच खुल्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांच्या गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं ही याची जबाबदारी आमच्यावर आहे. खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागासवर्गातील कष्टकरी आहेत त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र आज दिली आहे ती नोटीस आहे, आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहोत. संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातलं. मराठा बांधवांनी कायद्याचं वाचन करावं आणि कलमं बघावीत असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत. ज्येष्ठ पत्रकारांनी ती नोटीस उघडल्याच्या नंतर पहिला पॅरेग्राफ वाचा. पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा. तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटिफाय करण्याचे अधिकार देते. परंतु BH मार्लापल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरातांच्या केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही, कारण ते मर्यादा आहेत. अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असाइड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून, मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत. नोटीस आहे. थोडक्यात स्पष्ट करा की सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन देताना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायची जरूरत केली. सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरांगेंनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फाइंडिंग्स कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतूनही लोकांचे फोन आले, आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता. आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करते, क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत नाही. त्याला आता तुम्ही आव्हान देणार हे? अहो सोमवार येऊ द्या, लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्तानं. सोमवारची वाट बघा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. राजमती नेमगौंड पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. चित्तथरारक मैदानी खेळांनी घेतले लक्ष वेधून.
सांगली लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या राजमती नेमगोंडा पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी माध्यमिक शाळा समितीच्या चेअरमन अनिता पाटील, प्राथमिक शाळा समितीचे चेअरमन राहुल पाटील, शांतीनाथ चौगुले यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून समूहगीत, परेड संचलन तसेच विविध देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करण्यात आले। या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून चित्तथरारक असे मराठमोळे मैदानी खेळ देखील सादर करण्यात आले। अथर्व शंकर देवकुळे, श्रेयस शिंदे, प्रवण रावळ, विवेक शर्मा, प्रीतम अराणी यांच्या पथकाने चित्तथरारक मैदानी खेळाचे आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली। तर यावेळी उपस्थित मुलींच्या पथकाकडून सादर करण्यात आलेले लेझिम खेळाने देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न शेट्टे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब शेट्टे यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांनी पालक संख्या मोठी होती। डोळ्यांचं काढणं फिटावं, अरे वा, चालत्या स्थितीमध्ये पटकन हा भोवरा हाती घेतलेला या विद्यार्थ्याने, अरे वा, सुंदर। गडी बदलतील, खेळ बदलतील, परंतु भोवरा चालू राहायला पाहिजे। अरे वा, खेळ चालू राहायला पाहिजे। बलगटाचं अतिशय सुंदर कौशल्य येथे विद्यार्थी प्रदर्शित करतात। अरे वा, या ठिकाणी या भोवऱ्याला बाजूला सुया असे तीक्ष्ण धारदार शस्त्र लावलेली असतात युद्धामध्ये, जेणेकरून शत्रू तुमच्या जवळ सुद्धा येऊ शकणार नाही। अशा प्रकारचे स्वसंरक्षणाचं आणि शत्रूला कापून काढण्याचं हे शस्त्र सादर करतात कळंबराटला प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी। वा, मुलींना आपला आनंद टाळ्यांच्या कडकडाटातून दाखवला पाहिजे। वा, अद्भुत गती। अतिशय उत्कंठ वाढवणारा, अरे वा, सुंदर खेळ, क्या बात है। ओहो, सुंदर प्रदर्शन। अरे वा, मोठ्या पद्धतीने
सादर करतायत लेझिम। आहा आहा ओहो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी, जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर JCBने फुलांची उधळण, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, मोहन वनखंडेसर यांनी मराठा पदाधिकाऱ्यांना पेढा भरून अभिनंदन केले। गेले 40 वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज एकत्र करून अखेर निर्णायक अवस्थेत आणलेला आहे। मुंबईकडे लाखोंच्या संख्येने मराठा समाज कूच केल्याने राज्य सरकारचे डोळे उघडले। राज्य सरकारने रात्री उशिरा मराठा आरक्षण JR काढल्याने आनंदित झालेल्या सकल मराठा समाज मिरज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे मिरज महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करत मनोज जरांगे यांच्यावर प्रतिमेवर JCBने फुलांची उधळण करून जोरदार घोषणाबाजी केली। या जल्लोषामध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे, भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडेसर यांनी सहभागी होऊन मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना पेढा भरून अभिनंदन केले। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मराठा समाजाचे अभिनंदन केले। यावेळी विलासराव देसाई, नेताजी सूर्यवंशी, करण जामदार, दिगंबर जाधव, सचिन जाधव, पप्पू शिंदे यांच्यासह हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षापासून माझ्या मराठा बांधव सगळ्या मराठा नागरिकांची एक मागणी होती की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जे वर्षानुवर्षे पेंडिंग राहिलेला विषय हा काही महिन्याच्या अगोदर जंगरे पाटील साहेबांनी हे आंदोलन छेडलं गेलं। ॲक्च्युली बेसिकली त्याच्या अगोदरही त्यांनी आंदोलन बरीच केली होती, पण त्याला तीव्रता मिळाली आणि शासनाच्या विचाराधीन असून देखील त्याला थोडासा विलंब लागला असेल, पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना, सगळ्या जनतेला एक आधार मिळालेला आहे। त्याचा JR माझ्या हातात आहे, काल रात्री तो JR पण काढला गेला। तर त्या पद्धतीनं निश्चितच आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असं श्रीमंत असं कोण म्हणलं, कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारी लोक खूप असतात त्यामध्ये, तर त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी पुऱ्या ताकदीने उतरली। कारण आम्ही म्हणजे मंत्री असून देखील मी त्या आंदोलनामध्ये उतरलो। हे मिळायला पाहिजे ही सगळ्यांची भावना होती। आज मी महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचा असेल, अजितदादांचा असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन। त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला, त्याबद्दल त्यांचंही आभार मानून आज ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्यांनी ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांनाही मी शुभेच्छा देतो। आणि जरांगे साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं, माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली, न हारता उपोषण केली, सगळं अभिजित शेवटी जीवावर बिटून हे आंदोलन केलं मराठ्यासाठी, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। आणि निश्चितच त्यामध्ये काही त्रुटी असतील, काय त्रुटी म्हणजे सगळ्यात आता हे JR मध्ये आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण त्या घ्यायचं ते मान्य केलं सगळं त्यांनी, पण त्यामध्ये आणखी काय त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो, पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे। त्यामुळे निश्चितच आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्यासारख्यांचा पण आनंद उत्सव आहे, कारण आमच्याबरोबर तुम्ही आला, सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आणि ह्यासाठी निश्चितच पुढं काही प्रॉब्लेम असेल तर एक पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे, एवढं मी सांगतो। धन्यवाद। मी ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पायाला हात लावून एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती ती त्यांनी थोड्या प्रमाणात का होईना पूर्ण केलेली आहे, परंतु अजून सुद्धा कुणबी समाजाचा प्रश्न सुटलेला आहे। मराठा समाजाचा जो आहे तो लढा अजून बाकी आहे, परंतु त्याच्यासाठी आता जो सर्वे चालू आहे तो 31 मार्च पर्यंत सर्वे चालणार आहे आणि या सर्वे मधून मराठा समाज मागास ठरल्यानंतर मागासवर्गीय आयोगानं हा रिपोर्ट पुन्हा सुप्रीम मध्ये जाईल आणि सुप्रीम मध्ये जे आता क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेलं आहे त्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये हा अहवाल मांडला जाईल। या ठिकाणी जर मराठा समाज पुन्हा या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जर मागास ठरला तर आपल्याला SC-BC प्रवर्गामधून सुद्धा आरक्षण मिळू शकते आणि हे सुद्धा आरक्षण टिकणार आणि कायमस्वरूपी आरक्षण आहे, यालाही कुणाला चॅलेंज करता येणार नाही।
अशा प्रकारच्या ज्या आमच्या मागण्या होत्या, अतिशय महत्वाच्या मागण्या होत्या सरकारनं, त्या आमच्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत. याच्यासोबतच मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त कुणबीच्या नोंदी मिळतील असं वाटत होतं, परंतु तिथेच कुणबी नोंदी कमी मिळाल्यात. आणि याच्यासाठी काल सरकारकडे मनोजदादांनी मागणी केली होती की निजामाच्या काळातल्या तुम्ही गॅजेट काढा आणि त्या गॅजेटच्या आधारे तुम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तर ती सुद्धा आपली मागणी मान्य झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातला संपूर्ण समाज जो दरिद्र्यात पिचलेला आहे, ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे, म्हणजे गरजवंत मराठा म्हणतात, त्यांना सुद्धा आरक्षण मिळण्याचा मार्ग या दृष्टीने तो मोकळा झालेला आहे. याच्यानंतर गव्हर्नमेंटनं आपल्याला मुलांना रखडलेल्या मुलांच्या ज्या भरत्या होत्या, ज्या SC/BC किंवा EWS आणि OBC यामध्ये अडकलेल्या होत्या, या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. याच्याबरोबर अजून एक आपण मागणी केलेली होती की हे सरकार अशा प्रकारचं आंदोलन आमचं चालू ठेवत असताना काही नोकर भरतीचा घाट घालत होतं, परंतु काल आम्ही अट घातलेली होती की कोणत्याही प्रकारची नोकर भरती आम्ही करू देणार नाही. आणि तो सुद्धा शासनानं मान्य केलेला आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षणाचा GR मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करायची नाही. आणि जर नोकर भरती करणार असेल तर तेवढ्या जागा तुम्ही बाजूला ठेवून नोकर भरती करायचं आहे. हा सुद्धा एक मोठा आमचा विजय आहे. आणि आम्हाला जवळजवळ आम्ही म्हणतो 100% नाही, परंतु एक 70-75% आमचा मराठा समाजाचा विजय झालेला आहे. आणि हा संपूर्ण विजय मनोजदादा जरांगे, संपूर्ण मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना मी अर्पण करतो. आणि ज्या OBC समाजामध्ये भांडणं लावायचं काम मोठ्या नेत्याने केलं, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत, कारण OBC समाज आमच्या बरोबर आहे. आणि त्या OBC समाजाचं किंवा इतर समाज आमचं देणं घेणं कोणतंही नाही. आम्हाला ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी विरोध केला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. मिरजेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची राम प्रतिकृती येथे भेट. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराम मूर्ती भेट देऊन सन्मान केला. सह्याद्री देवराईचे संस्थापक सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी आज मिरज क्रीडा संकुल येथील पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीला भेट दिली. सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांचा सत्कार करून श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा सेने नेते सुशांतदादा खाडे, वैभवदादा नलवडे, महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, संदीप आवटी, बाबासाहेब आळतेकर, अजिंक्य हंबर, जयगोंड कोर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अयोध्या नगरीतील मिरजेची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक मिरज क्रीडा संकुल येथे भेट देत आहेत. या ठिकाणी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश.
पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा। संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा।
SBN मराठी, मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नवा अध्यादेश सुपूर्द, मराठा बांधवांकडून जल्लोष। हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मिरजेत मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी, जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर JCBने फुलांची उधळण। हा अध्यादेश नाहीच, फक्त मसुदा। 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, छगन भुजबळांनी शड्डू ठोकला, जरांगेंच्या प्रत्येक मागणीला विरोध। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध। मिरजेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची रामप्रतिकृती येथे भेट, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराममूर्ती भेट देऊन सन्मान केला। ते गुन्हे आदेशाशिवाय माघार नाही, राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे माघारीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सल्ला। चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर। जरांगेंचे उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, नाना पटोलेंचा सवाल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा साहेब दर्ग्यात मंडप विधी संपन्न। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मिरजेचा हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांचा 649वा उरुसच्या आधीचा विविध धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। या उर्सानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू असून आज सर्वात महत्त्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे। 5 फेब्रुवारी रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेब हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे। यावेळी मुख्य उरूस सुरू होतो अशी परंपरा आहे। आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तरी सर्व भाविकांनी उरुसाला उपस्थित राहावे असे आवाहन देखील दर्गा खालीम जमाततर्फे करण्यात आले आहे। या ठिकाणी हजरत ख्वाजा शमना मीरा साहेबांचा 649व्या उर्साला सुरुवात झाली असून आज या ठिकाणी मंडपचा कार्यक्रम मानकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा समारंभ झालेला आहे आणि मंडप चढून उर्साला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सर्वप्रथम मी मीरा साहेबाच्या 649व्या उरुसाच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उरूस कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी संदलचे मटक्याचा कार्यक्रम असून दिनांक 5 फेब्रुवारी हा उरुसाचा मुख्य दिवस आहे। त्या ठिकाणी पहाटे 6:30 वाजता चर्मकार समाजाचा मानाचा गलेब या ठिकाणी सर्वप्रथम अर्पण होणार आहे आणि दिवसभर इतर सर्व संस्था असतील, महानगरपालिका, पोलीस खाते या सर्वांचे गलेब या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे। या उरुसाच्या निमित्ताने दर्गा खादिम जमाततर्फे येणारे भाविकांची सर्व सुखसुविधाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मग पाणी, स्वच्छता, लाईट, राहण्याची सर्वच व्यवस्था दर्गा खादिम जमात यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि उरुसाच्या दिवशी म्हणजे 5 तारखेला रात्री या ठिकाणी जनरल कवालीचा कार्यक्रमसुद्धा दर्गा खादिम जमाततर्फे आयोजित केलेला आहे। परंपरेनुसार दिनांक 6/2/2024 रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेब अर्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर या दर्गाच्या आतल्या बाजूला संदलमालीचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात।
तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ते कार्यक्रम झाल्यानंतर दर्गा खादिम जमाततर्फे प्रसाद वाटप केला जातो। तसेच 7 तारखेला दुपारी 4 वाजता दर्ग्याच्या समोरील पटांगणामध्ये छोट्या मोठ्या कुस्त्याचे आयोजनसुद्धा या ठिकाणी दर्गा खादिम जमाततर्फे करण्यात आलेलं आहे। आणि 6 तारखेपासून 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी असे 3 दिवस अब्दुल कलीम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रमसुद्धा 3 दिवस या ठिकाणी पुढे चालू राहणार आहे। आणि उरूस जे आहे 5 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत उरूस चालणार असून या ठिकाणी अनेक धार्मिक आणि मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम करण्यात येणार आहे। तरी माझी दर्गा खादिम जमाततर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण उरुसामध्ये यावं, सहभाग घ्यावा, मीरा साहेबाचे दर्शन घ्यावा, आशीर्वाद घ्यावा अशी मी दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। आज उर्स मुबारक सरकार शहनशाह मीरज हज़रत सैयद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसैनी चिश्ती शमसुल शाख रहमतुल्लाह अलैह आज इनका उर्स बोला। सब खादिम जमात और चरमकारी और पुलिस पाटिल, तहसीलदार, तलाटी और कर्मचारी ये सब ने मिलकर और आशिक ख्वाजा ने मिलकर आज इस मंडप के रस्म रिवाज को पूरा किए और हज़ारों के तादाद में लोग यहाँ पर मौजूद थे। सरकार का फैज़ हासिल किए और सभी आशिक ख्वाजा को उर्स मुबारक देता हूँ सब खादिम जमात की तरफ से। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज। मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत राज्य सरकारने नवा अध्यादेश काढल्यानंतर जयसिंगपुरात आनंद उत्सव। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला यश मिळवून सर्व मागण्या मान्य करीत राज्य शासनाने नवा अध्यादेश काढल्यानंतर जयसिंगपूर शहरात हलगीच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाबाची उधळण करीत मोटरसायकल रॅली काढून आनंद उत्सव साजरा केला। एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। सायंकाळी क्रांती चौकात डॉल्बी स्पीकर लावून जल्लोष साजरा करण्यात आला। शनिवारी पहाटेच मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्याबाबतचा नवा आदेश जारी केला। यानंतर शहरातील क्रांती चौकात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला माजी प्राचार्य DR खामकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी बोलताना शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुनकीकर म्हणाले, अनेक वर्ष मराठा आरक्षण प्रलंबित होता। 40 वर्षापूर्वी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरला होता। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलनाचा लढा उभा केला होता। यानंतर महिला आमदार शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे याबाबत आवाज उठवला होता। मधल्या काळात शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी याबाबत आंदोलन करून समाजात जनजागृती केली होती, मात्र यश मिळाले नव्हते। गेली 4-5 वर्षे शिवश्री मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर मराठा समाजात जनजागृती करीत आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले। राज्य शासनाला सरसकट मराठा समाजाला OBC प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती। हा प्रश्न मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला होता। याबाबत लाखो मराठा समाज बांधवांसह जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहत मुंबईकडे रवाना झाले। अखेर राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत नवा अध्यादेश काढला। यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील आजचा दिवस ऐतिहासिक आनंदाचा सुवर्णक्षण ठरला असून भविष्यात मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर आणि त्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत। पाटील यांचं अभिनंदन आणि समाजच्या सोबत असणारे मराठा बांधव यांचंही स्वागत आणि अभिनंदन। सगळ्या मराठा समाजाच्या 2.5 कोटी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे न्याय मिळवून दिला त्या मनोज पाटील आणि यांना सोबत असणारी सर्व मराठीचे सर्व गावकरी, जिल्ह्यातले सगळे गावकरी, मराठवाड्यातले आणि आपले सगळे बांधव यांच्या सर्वांच्या सपोर्टामुळे हा उत्सव आपल्याला साजरा करतोय। आणि त्यासोबत आमच्या राजीव गांधीनगरमधले सर्व मराठा समाज, जयसिंगपूरमधले सर्व मराठा समाज, त्या काशिळ तालुका चंद्रकांत जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज सगळ्यांनी त्या मनोज जरांगे पाटील साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि आज आपण आनंद उत्सव साजरा करतोय। एक मराठा लाख मराठा तास घडतो आणि मनोज जरांगे पाटील सारखा हे व्यक्ती एक महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा आहे। त्यासाठी आता आपण सर्व मराठा समाजाने राबणं, त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हे गरजेचं आहे। त्यामुळं मी मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सर्वच पुढून काम करणाऱ्या मराठा समाजासाठी जेवढे ज्ञात अज्ञात असतील, जेवढे शहीद झाले असतील त्या सर्वांना मी धन्यवाद देतो।
जय जिजाऊ, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जयसिंगपूर. मिरजेत न्यायालय स्थलांतर लढ्यात मदत करणाऱ्यांचा मिरज बार असोसिएशनतर्फे सन्मान. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासह वकील, ग्रामपंचायत सरपंच, विविध संघटना, पत्रकार यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. मार्च बजेटमध्ये न्यायालय नूतन इमारतीसाठी निधी तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे. किल्ला भाग येथील मिरज न्यायालय इमारत धोकादायक झाल्याने न्यायालय सांगली येथे स्थलांतर करण्यात आले होते. हे न्यायालय परत मिरजेत आणण्यासाठी मिरज बार असोसिएशनच्या वकिलांनी लढा उभा केला होता. या लढ्याला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मिरज तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, पत्रकार यांनी बळ देऊन मिरजेत न्यायालय परत आणण्यात यश आले. याबद्दल मिरज बार असोसिएशनतर्फे सगळ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. मिरज न्यायालय मिरजेत परत आणण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून BSNL इमारतीमध्ये हे न्यायालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल मिरज बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. युवा उद्योजक सुशांतदादा खाडे यांना युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार. 40 वर्ष वकिली व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचा सत्कार. SBN न्यूज प्रतिनिधी गणेश आवळे, लोकमतचे फोटोग्राफर कौसिन मुल्ला, सकाळ फोटोग्राफर सागर घाडगे यांच्यासह पत्रकारांनी न्यायालय लढ्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचा सन्मान. मिरज सुधार समितीसह विविध सामाजिक संघटना यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मिरज बार असोसिएशनचे ॲडव्होकेट अध्यक्ष शब्बीर अलासे, ॲडव्होकेट बीन N पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकृष्ण पोटकुळे, सचिव ॲडव्होकेट संदीप परीट, ॲडव्होकेट हैदर अली मुल्ला, माजी महापौर संगीताताई खोत, सरपंच यशोधरा राजे शिंदे यांच्यासह बार असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. मिरज न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यासाठी मार्च बजेटमध्ये तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिले आहे. भाड्यात आपण कमी जास्त करून ते भाडं मान्यता आपण, आणि जोपर्यंत नवीन बिल्डिंग होत नाहीये, जोपर्यंत सुसज्ज आमचं न्याय कार्यालय होत नाही, तोपर्यंत इथं व्यवस्था करायची आम्ही ठरवलं. इथं व्यवस्था केली. आता सत्कारला उशीर झाला. मी काय म्हणतो, माझा सत्कार कशाला करताय, मी तुमच्यातच आहे. त्यामुळे मी काय केलं म्हणून काही निर्माण केली नाही. एक लोकप्रतिनिधी माझं कर्तव्य बजावलं आणि सगळीकडे बजावत असतो मी. त्यामुळं एक लोकांची तक्रार येत होती, भाऊ सांगलीचं जे आहे कोर्ट चाललं ते आम्हाला अडचणीचं आहे, आम्हाला मिरजला उतरायला लागते. मिरजला उतरलं की 100 रुपये रिक्षाला किंवा बस आम्हाला तिथे कोर्टात जायला लागते. कोर्टातून परत 100 रुपये देऊन आम्हाला परत मिरजत बस पकडायला काय ग्रामीण भागात जायला लागते. म्हणजे 100-200 रुपयाचा 250 रुपयाचा दिवसाचा खर्च, दिवस आहे आता तिथं कंप्लेंट. असली जी रोजीरोटी म्हणून त्याला जर 500 रुपयाचा जर खर्च त्या शिक्षणाला पडत असेल तर मग विचार करण्याची गोष्ट आहे. कारण जवळजवळ शहरातले काय असतील, पण जवळजवळ ग्रामीण भागातल्या कोर्ट कचऱ्या खेळणारे लोक, आपली समस्या सोडून घेणारे लोक हे ग्रामीण भागामध्ये पण जास्त आहेत. दौलाला तिथे गेल्यानंतर बनेन मी, पण समाधानकारक आज इथं आपलं कोर्ट चाललेलं आहे, सगळ्यांचं स्वास्थ्य चालू आहे. लोकांनी मान्य केलं आता कोर्ट आमचं मिळतं. आता लोकांची मागणी झाली, भाऊ ह्या बिल्डिंग मध्ये कशाला, आता आपलं करायला पाहिजे, बांधायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून निश्चितच तोही प्लॅन आमचा तयार आहे आणि त्या प्लॅनच्या मानाने निश्चित आम्ही ते फोटो करू. आणि मार्चच्या, मी जास्त वेळ देत नाही तुम्हाला, पण तोपर्यंत जर प्रस्ताव तुमच्या कोर्टातून माझ्या मंत्रालयात आला तर मार्चच्या बजेटमध्ये आम्ही निश्चितच त्या कोर्टाला पैसा जवळ ओढून परवा जसे लोक येणार वकील सगळे, हो आमचं बिल्डिंग अर्ध राहिलं, पुढलं पैसे मिळत नाहीत आम्हाला अजून, त्यांचे पैसे बघू द्या. तिथे कोर्ट बांधकाम चालू आहे आता, त्यामुळे त्यांनाही पैसे द्यायची व्यवस्था करते. म्हणजे आपण चिंता करू नका, कोर्ट सुसज्ज झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, प्रसन्नता झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर.
आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एका जागेची उमेदवारी जाहीर करून टाकली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिपळूणमधून प्रशांत यादव निवडणूक लढतील अशी घोषणा करून टाकली. पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. आम्ही एक मतदारसंघ हाताळत आहोत. चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी लढणार आहे. त्यासाठी प्रशांत यादव यांचा चांगला चेहरा आहे. कोकणात आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातून दूध पाठवतो, पण प्रशांतने स्वतः डेअरी उभी केली. ती डेअरी दीपस्तंभाप्रमाणे उभी असल्याचं ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणची जागा निवडून आणली होती. सगळ्या परिस्थितीचा विचार करता राज्याचं राजकारण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री असताना अनेक वेळा कोकणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील कोकणातील शेतकरी कायम शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. शिवसेनेला बरोबर घेऊन आता काम करत आहोत. महाराष्ट्रातील संकटावेळी चांगल्या लोकांना काम करण्याची संधी दिली आहे. ते पुढे म्हणाले, 2 वर्षात 2 मोठे पक्ष फोडले गेले. जनतेच्या मनात याबाबत नाराजी आहे. पक्ष स्थापना ज्यांनी केली त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर खोटं बोललं जात आहे. आमचा पक्ष सोडून गेले, त्यांना पराभूत करायचं असेल तर प्रत्येकाला काम करावं लागेल. आज आपण या निमित्तानं का एकत्रित आलोय? आमचा पक्ष सोडून जी लोक गेली त्या ठिकाणी पर्याय उभा करण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि समर्थ पर्याय भेटल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणून एक मतदारसंघ आम्ही बारकाईनं हाताळतोय, बारकाईनं तपासतोय. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्या कोकणामधल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघ जी राष्ट्रवादी लढवणार आहे, या राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघामध्ये आज आम्हाला एक चांगलं तरुण आणि नवा चेहरा पुढे आणण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून प्रशांत यादव यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल परवा मला खेडला जाण्याचा योग आला. बैलगाडीची शर्यत होती, आपल्या पक्षाची मीटिंग होती आणि त्याचबरोबर वाशिष्ठी नावाच्या संस्थेचा एक प्रकल्प बघण्याची संधी मला मिळाली. मी पवार साहेबांना येऊन परवा सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अन्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये अनेकांचे दूध प्रकल्प असतील सहकारी तत्वावर, पण एवढा नीटनेटका पूर्ण विचार करून उभा केलेला प्रोजेक्ट दुधाचा मी दुसरा महाराष्ट्रात बघितला नाही. एवढा उत्तम प्रकल्प प्रशांत यादवांनी चिपळूणला उभा केलेला मी बघितला. त्यामुळे या नेतृत्वाची दूरदृष्टी तुम्हा सगळ्यांना रोजगार देण्याची दिसते, व्यवसाय वाढवण्याची दिसते, शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जोडधंदा असला पाहिजे हा आग्रह या नेतृत्वाचा दिसतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी. कुटुंबाची आठवण काढताच आक्रमक जरांगेंच्या डोळ्यात घळाघळा पाणी. विजयानंतर पहिली मुलाखत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या मनोज जरांगे लढ्याला अखेर यश आलं असून मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारने अध्यादेश काढलेला आहे. दरम्यान या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात असून मनोज जरांगे यांनी विजयानंतर पहिली मुलाखत दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची आठवण करून देताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरल्यावर समाज हाच माझ्यासाठी कुटुंब असल्याचं म्हणत जरांगे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. एवढ्या दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहिलो, त्यामुळे या लढ्यात या कुटुंबाचा देखील तेवढाच वाटा आहे असा प्रश्न विचारताच जरांगे भावूक झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की या लढ्यात कुटुंबाचा देखील वाटा आहे. मात्र घर सोडताना मी त्यांना कधीच कुटुंब मानले नाही, कारण मी समाजाला कुटुंब मानले. शेवटी संसार करताना माया प्रत्येकाला असते. मुलं ही मुलं असतात आणि बाप हा बापच असतो. त्यामुळे कुटुंबाला मी कधीच आंदोलनात येऊ दिलं नाही, कारण आपल्या ध्येयापासून आपण विचलित होऊ शकतो. मात्र जेव्हा समाज भेटण्यासाठी रुग्णालयात यायचं तेव्हा कुटुंबातील सदस्य देखील समाज म्हणून भेटण्यासाठी यायचे. समाजाने खूप त्याग केला, समाजातील अनेकांचे बलिदान केले, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. बलिदानाचा विषय निघाल्यावर मला खूप वाईट वाटते असं म्हणत जरांगेंना अक्षरशः रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या कुटुंबियांसाठी विशेष दरोडा करणार, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार, तमाम माऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसले. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. आज अनेक लेकरं आपल्यात नाहीत. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरातील आईवडिलांवर आणि कुटुंबावर काय बेतते हे शब्दात सांगता येणार नाही. बोलणं खूप सोपं असतं असं म्हणताच जरांगे यांच्या डोळ्यात पाणी आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वाशी.
शुद्ध खा निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचे लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका. 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध. 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट. ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश. नवा अध्यादेश सुपूर्द. मराठा बांधवांकडून जल्लोष. हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. मिरजेत मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी. जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर JCBने फुलांची उधळण. हा अध्यादेश नाहीच, फक्त मसुदा. 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ. छगन भुजबळांनी शड्डू ठोकला. जरांगेंच्या प्रत्येक मागणीला विरोध. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा. मनोज जरांगेंना थेट विरोध. मिरजेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची रामप्रतिकृती येथे भेट. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराममूर्ती भेट देऊन सन्मान केला. ते गुन्हे आदेशाशिवाय माघार नाही. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे माघारीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा. राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सल्ला. चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर. जरांगेंचे उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? नाना पटोलेंचा सवाल. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगलीत पार पडल्या हमाल बांधवांच्या पोती पळवण्याच्या स्पर्धा पार. सांगलीमध्ये हमाल बांधवांच्या पोती पळवण्याच्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते या स्पर्धाचं उद्घाटन पार पडलं. 1.5 किलोमीटर अंतराच्या 50 किलो वजनाची पोती पळवण्याच्या या स्पर्धेमध्ये जवळपास 100हून अधिक हमाल बांधवांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने या स्पर्धा पार पडल्या, ज्यामध्ये नवनाथ बंडगर
या हमाल बांधवाने कमी वेळेत 1.5 किलोमीटरचे अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला। या थरारक स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली। मनोज जरांगे पाटील यांचे मुळगाव मातोरी गावातील जल्लोषामध्ये त्यांच्या आईचा सहभाग। मराठा आरक्षणाच्या लढाईला यश मिळाल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा होतो आहे। अशातच मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव असणाऱ्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात देखील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला। या जल्लोषात जरांगे पाटील यांच्या आईने देखील सहभाग घेतलेला आहे। यश मिळाल्याचा आनंद झाला असून लहानपणापासून खूप संघर्ष केला, आज डोळ्यात पाणी येतंय। खूप संघर्ष केला आणि आज यश मिळालं याचा समाधान वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मातोश्रींनी दिलेली आहे। कळलं का तुम्हाला? हा, कळलं आम्हाला। मराठा आरक्षणाचा यश मिळालं। हा, आनंद झाला? आनंद झाला। किती मोठा संघर्ष केला होता तुमच्या मुलाने? लई 40 वर्ष। काय आठवणी काय सांगाल त्यांच्या आठवणी? त्यांनी झेंडे रवले, आणखी झाडाला, आवताला, नांगराला, लिंबाला। लहानपणीपासून गळ्यात रुमाल घालून? हा, लहानपणीपासून जसं 3रीला गेल्या का शाळामध्ये 15 ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसे झेंडे खुशीत राहिले। आज आनंद वाटतो, आसरू येतं, कशाने येते असो की ते पहिला त्यांनी उपोषण केलं। जागडच्या पुलाच्या खालून गंगामध्ये, पाण्यामध्ये, पावसामध्ये त्याचा मग आसू येते ना। पहिलं वनात झाल्याला लेकरं बाळ सारे टाकून दिले। आज 7 महिने उपोषणाला झालेत ना। त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही, लेकराकडे बघितलं नाही, जेवणाकडे बघितलं नाही, जेवणाची कदर केली नाही, ते जेवले सुद्धा नाही तर भरपूर आणि साऱ्या जगाला त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं। सारं आरक्षण घेतलं। समाधानी आहेत का आज समाधानी आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड। सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनगाव येथे महिलांसोबत धरला भजनी ठेका। आयाबायानो कृष्णामाईला मातेसारखी सांभाळा। धनगाव तालुका पल्लूस येथील महिलांसोबत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी धरला भजनी ठेका। आयाबायानो कृष्णामाईला मातेसारखी सांभाळा अशी भावनिक साथ घातली। चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी धनगाव तालुका पल्लूस येथील कृष्णा नदी परिसरात भेट देऊन पाहणी केली। हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधला। प्लास्टिकचा शक्य तितका वापर टाळा, नदीचे प्रदूषण कमी करा, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगांच्या साथीने सयाजी शिंदे यांनी फेर धरला। इंदुबाई कोळी, जिजाबाई साळुंके, कमल साळुंके, मालन निकम, कुसुम यादव, आनंदी जाधव, सुशीला यादव, जयश्री यादव, मालन पाटील, विजय साळुंके, सुशीला हिरुगडे, वैशाली यादव, गणपती यादव, हनुमंत यादव, दशरथ साळुंके आदी गावातील भजनी मंडळींसोबत त्यांनी टाळ मृदुंगांच्या साथीने ताल धरला। डॉक्टर मनोज पाटील, अमोल पाटील, सरपंच सतपाल साळुंके, पोलीस पाटील मनीषा मोहिते, संदीप यादव, दीपक भोसले, माणिक तावदर, अनिल साळुंके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धनगाव। शेवटी मराठ्यांचा संघर्ष संपलेला आहे आणि एक चांगली सुरुवात झाली। दीपक केसरकर,
जेव्हा असा कोणताही नियम काढायचा असतो तेव्हा त्याला ऑब्जेक्शन सजेशन मागवावे लागतात. ओबीसींना यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल वाटत असेल तर त्यांनी ते मांडावे, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता कुणबी प्रमाणपत्राची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ओबीसींनी सुद्धा सुरुवातीला सांगितले होते की कुणबी हे पूर्वीचे आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला विरोध असणार नाही, त्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. शेवटी मराठ्यांचा संघर्ष होता तो संपलेला आहे. एक चांगली सुरुवात या दृष्टीने झालेली आहे. एक तऱ्हेचा अन्याय मराठवाड्यात मराठ्यांवर होत होता. कुणबी असूनही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी आत्मीयतेने या विषयात लक्ष घातले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्यांना चांगलं सहकार्य लाभलं, त्यामुळे यातून मार्ग निघू शकलेला आहे, असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. एक गोष्ट अशी आहे की कुठलंही ज्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा नियम करायचा असतो त्याला ऑब्जेक्शन सजेशन मागवायलाच लागतात. त्यांना ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल वाटत असेल त्यांनी तसं मांडावं, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही ही सोय उपलब्ध करून दिली आहे कुणबी प्रमाणपत्राची. आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की कुणबी हे पूर्वीचंच आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला काही विरोध असणार नाही, त्याच्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. शेवटी जो संघर्ष होता तो संपलेला आहे आणि एक चांगली सुरुवात ही या दृष्टीने झालेली आहे. एकंदर असं आहे की एका तऱ्हेचा अन्याय हा मराठवाड्यामध्ये मराठा समाजावर होत होता, कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते कुणबी अजूनचा कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला. न्यायमूर्ती शिंदेजींच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली आणि त्याच्यामुळे अनेक पुरावे त्या ठिकाणी मिळू शकले. जे मोढीमध्ये होते, जे फारसीमध्ये होते, त्याचं सगळ्यांचं रूपांतर मराठीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक बेस तयार झाला आणि त्याच्यामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतील. हा खूप मोठा विजय हा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा आहे असं मी समजतो. आणि त्याच्याचबरोबर जी आत्मीयता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घातलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चांगलं सहकार्य त्यांना लाभलं आणि त्याच्यामुळे याच्यातून मार्ग निघू शकला असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई. जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? नाना पटोले यांचा सवाल. आज धुळ्यात काँग्रेस पक्षाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह अजून काँग्रेस पक्षाचे बडे नेते धुळ्यात दाखल झालेले आहेत. यापूर्वीच काँग्रेसच्या या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. मराठा आरक्षणासंदर्भात नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना राज्य सरकारनं नेमकं मराठ्यांना फसवले की ओबीसींना हेच कळायला मार्ग नाही. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत? आरक्षण देताना ओबीसींचा धक्का न लावता आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, मग आरक्षण कसं दिलं? सरसकट आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, मात्र ते सुद्धा दिलेलं नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलंय की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा. तसेच जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून राहिली असून 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50% मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा, तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासूनची मागणी असून त्यांनी नक्की कोणाला फसवलं याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितलं आहे. मला असं वाटतं की त्यांचं उपोषण माननीय मुख्यमंत्री आणि आपले बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात, ते असं जाऊन सोडवलं. दोन्ही उपमुख्यमंत्री ऐतिहासिक निर्णय घेऊन सांगितलं ना, यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला कारण नाही. यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार, सांगितलं की नाही, विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं. मग तुम्ही आरक्षण दिलं आता तर दिलं, तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही सरसट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं. माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे. आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि 50%च्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता 31 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते 50%चं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या. आणि जनगणना हे राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा आणि जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे
त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे. राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे. पण हे फसवतात कोणाला? मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही या आंदोलनातलं. आणि त्याच्यामुळे एक संभ्रम महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये निर्माण करून ठेवण्याचं पाप भाजपच्या येड्या. मला एक सांगायचं आहे की तुम्ही जुने निकाल पण पहा. जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वातच हे मराठा समाजाच्या न्यायिक हक्काची लढाई ही पहिल्यांदा नाही झाली. याच्या पहिले 4दा झाले. 4दा फडणवीसांनी काय उत्तर दिलं त्याचे कागद वाचा. नेमकं याच्यात काहीच बदल नाही आहे. पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे. म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना, खुलासा करा ना. विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते. सरकार तिथेही बोलायला तयार नाही. हे जे फसवाफसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपप्रणीतचं सरकार करते आहे. मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे. अजिबात काँग्रेस सहन करणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धुळे. शुद्ध खा निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये.
महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र बस्तनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र बस्तनिकेतन सलगरे व शाखा। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, नवा अध्यादेश सुपूर्द, मराठा बांधवांकडून जल्लोष। हा एकनाथ शिंदे शब्द पाळणारा, शिवरायांची शपथ पूर्ण करणारा शेतकरी पुत्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मिरजेत मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी, जरांगे पाटील यांच्या प्रतिमेवर JCBने फुलांची उधळण। हा अध्यादेश नाहीच, फक्त मसुदा। 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, छगन भुजबळांनी शड्डू ठोकला, जरांगेंच्या प्रत्येक मागणीला विरोध। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध। मिरजेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची रामप्रतिकृती येथे भेट, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराम मूर्ती भेट देऊन सन्मान केला।
ते गुन्हे आदेशाशिवाय माघार नाही. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे माघारीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सल्ला. चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर. जरांगेंचे उपोषण सोडण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, नाना पटोलेंचा सवाल. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.